नमस्कार भावांनो, आपलं स्वागत करतो आम्ही आमच्या या मराठी ब्लॉग मध्ये. कारण याच्या आधी आम्ही बनवला होता हिंदी ब्लॉग, पण आम्हाला हिंदी बरोबर येत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे डिसिजन घेतलं की आता नेक्स्ट ब्लॉग जो आपण बनवणार तो बनवणार आहे मराठीमध्ये. तर या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहे नागपूर दीक्षाभूमीमध्ये. आज आपण जाणार आहे तिथं. तर आज तुम्हाला तिथचा पूर्ण सीन दाखवणार आहे मी. तर या ब्लॉग मध्ये बनवून राहा आणि नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण निघत आहे इथून. तर माझ्यासोबत माझे काही मित्र पण आहेत. तुम्हाला थोडा इंट्रो देतो मी त्यांचा. हे आहेत आमचे पंकज भाऊ, हे पण आमच्या सोबत असतात. हे आता आपण यांच्यासोबत पण जाणार आहे. आणि त्याच्यानंतर विवेक भाऊ, यांना तुम्ही ओळखता, याच्या आधी व्हिडिओमध्ये पण हे होते. हे आहेत विवेक भाऊ. आणि हा आहे आपला दोस्त एक रेहान भाऊ. ह्या बी आज पहिला व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आला. तर आता याच्यानंतर पण तुम्हाला हा दिसणार. आणि हा सोनल, याला पण तुम्ही ओळखतास की हा याच्या आधीच्या पण ब्लॉग मध्ये होतास. तर मित्रांनो, आता आपण आलोय खाली. आता निघालो आहे, रेडी झालो आहे पूर्णपणे. आणि आपल्याकडे काही गाड्या आहेत. हे आहे एक पंकज भाऊची पल्सर. हे पंकज भाऊची पल्सर आहे. आणि हे एक रेहान भाऊची जे आपली स्प्लेंडर ब्लॅक घोडा. आणि हे गाडी तर आपण पहिली पण पाहिली आहे, आर्मीवाली विवेक भाऊची. तो ये सोनल ने तो आज गाडी नहीं लिया है. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे इथून. हे आपल्या आहेत 3 गाड्या. एक मांगा आहे, एक समोर आहे आणि मी आहो रेहान भाई सोबत. तर चला आपण जाऊ तिथं आता. कैसा सोनल हाय तर करत जा. भूमीकडे जाण्यासाठी आता इथूनच रस्ता आहे आपल्याला. आणि आमच्या सोबत आपले मित्र पण आहेत, जे की आपण चाललो आता. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा, समोर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आज नागपूरमध्ये दीक्षाभूमी जे आहे, इथं दुरून लोक इथं दीक्षाभूमीसाठी येतात. तर हा दिवस जो आहे आता दसऱ्याचा आहे, कारण आता जो टाइम झाला आहे तो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आम्ही दीक्षाभूमीच्या जवळपास आलो आहे. आणि आताचा जो टाइम आहे, टाइम पाहून घ्या तुम्ही, 1:20 आता सध्या झाले आहे. आणि याच्या समोर पण आणखी खूप दूर जाणं आहे. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा. तर मित्रांनो, इथं आम्हाला जेवण पण मिळालं आहे. हे बा मित्र जेवण करत आहे. कोणतं आहे जेवण? दालच्या फेमस दालच्या. आम्ही आहे 5 जण. आणि 5 जण मिळून आम्ही घेतले आहेत 2 ताट. तीन घेतले आहे. तर आता आम्ही थोडंसं जेवण स्टार्ट करून घेतो. मित्रांनो, सोनल तुम्हाला काहीतरी सांगत आहे या जेवणाबद्दल. बोल सोनल. दाल चावल बहुत टेस्टी है. हिंदी में बोल रहा है, लेकिन ये बोल रहा है की अभी नाही. हा आपल्याला सांगत आहे असा की याचं दाल चावल 1 नंबर लागत आहे टेस्टसाठी. जेवण करून 1 नंबर वाटलं आणि पोट बी मस्त भरलं. आणि एक टेस्ट तर एकच नंबर होती. तुम्हाला सांगू नाही शकत मी, फक्त बोलून सांगू शकतो. सोनलला तुम्हाला सांगितलंच कशी बनली. तर तुम्ही बी सांगा कसं वाटलं. एकदम मजेदार भाऊ रेहान भाऊ. बहुत जबरदस्त, एकदम मजेदार. पंकज भाऊ, बढ़िया, एक नंबर दालच्याची टेस्ट कशी होती? बढ़िया, एक नंबर, मस्त जमली. बढ़िया. समोर भेटलं तर आणखी घेऊ आपण. आणखी करून काहीच वादा नाही. मित्रांनो, आपण आलो आहे आता दीक्षाभूमीच्या मेन एंट्री गेट जवळ. हे आहे मेन एंट्री गेट. हे आहे मेन एंट्री गेट. व्हिडिओ करते ना अंदर, व्हिडिओ बनवता येते ना. आपण आहोत दीक्षाभूमीच्या एकदम अंदर मध्ये, जे मेन जागा आहे तिथं पाहू शकता तुम्ही. आम्ही सर्वजण इथचा सीन पाहून घ्या तुम्ही. इथं गौतम बुद्ध आहे.